नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMA नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. उल्हासनगर महानगरपालिका या ठिकाणची पदभरती आहे. त्यानंतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये पण पदभरती असणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी तुमचे जवळचे मित्र असतील त्यांना शेअर करायला पण विसरू नका. तर पहा, उल्हासनगर महानगरपालिका जे आहे वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत म्हणजेच NUHM या अंतर्गत ही पदभरती होणार आहे. ही पदभरती कंत्राटी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट बेसची भरती आहे. जे कोणी कॉन्ट्रॅक्ट बेसची भरतीचं सर्च करत होतं त्यांच्यासाठी ही चांगली न्यूज आहे. पहा, उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत NUHM अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान म्हणजे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत ही पदभरती असणार आहे. तुम्हाला अर्ज दिनांक जो आहे तो कधीपर्यंत भरायचा आहे. पहा, 13/8 पासून ते 4/9 पर्यंत हा अर्ज करायचा आहे. 13/8 पहा, हा 13 ऑगस्ट पासून ते 4 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये सर्व पदे येतात, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट वगैरे. तर पहा, यामध्ये पहिलं पद आहे जे आहे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत ही पदभरती आहे. त्यामध्ये वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये एपिडेमिओलॉजिस्ट दिलेलं आहे पहिलं, ज्यामध्ये एपिडेमिओलॉजिस्टमध्ये एक पद आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर. पहा, पब्लिक हेल्थ मॅनेजरमध्ये या ठिकाणी एनी ग्रॅज्युएटमध्ये भरू शकता फॉर्म. यामध्ये पहा, एनी ग्रॅज्युएटमध्ये MBBS आहे, BDS आहे, BMS, BHMS, BMS आणि MPH, MHA आणि MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये 2 जागा आहे. त्यामध्ये 32,000 तुमचं या ठिकाणी मानधन असणार आहे आणि 2 जागा, एक अजा आणि एक खुल्यासाठी आहे. त्यानंतर स्टाफ नर्स या ठिकाणी 2 जागा येतात. यामध्ये GNM असलं किंवा BSc असलं दोन्ही पण फॉर्म भरू शकता. यामध्ये 20,000 तुमचं मानधन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आरोग्य सेविका, जे ANMसाठी आहे. ANMसाठी एकूण 7 जागा येतात. यामध्ये तुमचं नोंदणी असणं गरजेचं आहे, ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो. ते रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. 18,000 मानधन असणार आहे. त्यामध्ये कास्टनुसार वॅकन्सी सुटलेली आहे. टोटल 7 जागा आहेत ANMसाठी. त्यानंतर आहे औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्टसाठी M.Pharm किंवा Pharm D जे आहे, ठीक आहे. त्यानंतर Pharm B पण भरू शकता. यामध्ये नोंदणी असणं गरजेचं आहे. त्यामध्ये 17,000 मानधन असणार आहे. एकूण जागा 3 आहेत. त्यानंतर लॅब टेक्निशियन जे आहे BSc प्लस DMLT वाले 17,000 या ठिकाणी मानधन आहे. हे जे आहे हे होतं पूर्ण NUHM अंतर्गतची पदभरती. नंतर नेक्स्ट जे पदभरती आहे ते पहा, अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरची पदभरती. यामध्ये 15वे वित्त आयोग अंतर्गत पदभरती होणार आहे. यामध्ये पण स्टाफ नर्सची जागा आहे, ज्यामध्ये 12वी GNM किंवा BSc असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचं नोंदणी असणं गरजेचं आहे. 20,000 या ठिकाणी जागा आहेत. या ठिकाणी जागा चांगल्या जागा आहेत. एकूण जागा ह्या 14 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर हे फक्त स्त्रीसाठी आहे, लक्षात असू द्या. यामध्ये वेगवेगळ्या जागा काढलेल्या आहेत, स्टाफ नर्स स्त्री आणि स्टाफ नर्स पुरुष, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला हे जे जागा आहेत ह्या स्टाफ नर्स स्त्रीसाठी आहेत म्हणजे फिमेलसाठी. त्यामध्ये 14 जागा आहेत. GNM BSc वाले अर्ज करू शकतात. त्यानंतर पुरुषासाठी 2 जागा सुटलेल्या आहेत एकूण. त्यामध्ये GNM BSc वाले फॉर्म भरू शकतात. तर लक्षात असू द्या, जे कोणी हे फॉर्म भरणार आहे त्यांचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. विदाऊट रजिस्ट्रेशन तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. 20,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यानंतर MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर, जे सबसेंटरमध्ये किंवा PSCमध्ये वगैरे या पोस्ट असते, ज्यामध्ये मल्टीपर्पज वर्कर जे बहुउद्देशीय कर्मचारी यांचं नाव असते. या ठिकाणी जास्त काही रोल रिस्पॉन्सिबिलिटी यांची नसती. चांगली जॉब आहे. हे पण 12वी प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टरचा त्यांचा डिप्लोमा होणं गरजेचं आहे. 18,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. 25 पदं आहेत, खूप सारे पदं आहेत. सगळ्यात जास्त आय थिंक सो यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत त्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी यांच्या अंतर्गत पदभरती. यामध्ये पण स्टाफ नर्सचे आहे. पहा, यामध्ये 4 जागा स्टाफ नर्सच्या आहेत. त्यासाठी स्त्रीसाठी आहेत हे 4 जागा. त्यामध्ये 12वी प्लस GNM BSc वाले फॉर्म भरू शकतात. तर 20,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स मेलसाठी 1 जागा सुटलेली आहे फक्त. GNM BSc वाले फॉर्म भरू शकतात. 20,000 मानधन या ठिकाणी असणार आहे. आणि ते जे आहे ओपनवाल्यांसाठी 1 जागा आहे. त्यानंतर आहे MPW, जे आता सांगितलं त्यांच्यासाठी 12वी प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स होणं गरजेचं आहे. या ठिकाणी 7 जागा एकूण आहेत. तर ते कास्टनुसार या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या कास्टनुसार जागा आहेत. हा जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ही वेबसाईट आहे umc.gov.in या संकेतस्थळावर ही वेबसाईट अवेलेबल आहे. म्हणजेच उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन.gov.in या ठिकाणी तुम्ही भेट देऊनही घेऊ शकता, ठीक आहे. हे 13 तारखेला ही जाहिरात आलेली आहे. जे न्यूजपेपरमधली ही जाहिरात आहे त्या ठिकाणाहून आपण हे घेतलेलं आहे. तर पहा,
खूप साऱ्या जागा आहे, त्यामध्ये ANMसाठी पण जागा आहे, GNMसाठी आहे, तर BSc वाल्यांसाठी आहे. तर त्यानंतर फार्मसी आहे, ज्या कुणाचं सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स झाला आहे त्यांच्यासाठी पण आहे, आणि जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये जॉब करणे इच्छुक आहे तर त्यांच्यासाठी पण या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला डिटेल जर PDF पाहिजे असेल तर डिटेल PDF तुम्हाला हे UMC जे आहे वेबसाईट, उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, या ठिकाणी तुम्हाला जाऊन भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल PDF भेटून जाईल. तर तुम्ही जे कोणी फॉर्म भरणारे इच्छुक आहे तर त्यांच्यासाठी एक शॉर्टमध्ये पहा, 4/9/2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज हा पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे. पहा, जो पण कॉन्ट्रॅक्ट बेसची भरती असतात तर हे अर्ज पूर्णपणे ऑफलाईन असतात, यामध्ये ऑनलाईन अर्ज नसतात. तुम्हाला तुमचा पूर्ण सर्व माहिती, सर्व जे काही तुमचे रिझ्यूम आहे तर डॉक्युमेंट्स आहेत तर सर्व घेऊन तुम्हाला त्या जे जॉब प्लेसमेंट आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज निघालेला आहे जे याचं, त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी अर्ज द्यावा लागेल. तुमची सर्व माहिती वगैरे तिथं सबमिट करावं लागेल, आणि एक विशिष्ट कालावधी वेळ असेल त्यामध्ये तुम्हाला एक शॉर्टलिस्ट येईल. शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला जाऊन मुलाखत द्यायचे. मुलाखतमध्ये निवड झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी जॉब भेटू शकते. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, त्यामध्ये तुम्हाला किती वर्षाचं वगैरे वेळ आहे या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला जॉब लागल्यानंतरच समजेल किती वर्षाचे जॉब आहे वगैरे. परत रिन्यू वगैरे पण तुमचं होऊ शकतं कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये. NHM अंतर्गत रिन्यू होतात जॉब वगैरे. तर ठीक आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारे जागा आहेत, एकूण जवळपास 50च्या पुढे जागा असणार आहेत, कारण यामध्ये 3 याच्यामध्ये जागा आहेत. एक आहे NUHM, त्यानंतर नेक्स्ट आहे अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर, त्यानंतर नेक्स्ट आहे HBT म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.